मंदिर आहे की नाही याबाबतच्या तपासणी करता शासकीय कर्मचारी आज दाखल झाले तेव्हा मोठा गोंधळ झाला। या जागेच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात स्थानिक आक्रमक झाले। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। ही जागा जी विकली आहे ही फसवलंय का? हे फसवलेली आहे ना, सगळ्यांनाच माहिती आहे फसवलेलं आहे। हाँ, धमकी दे रहा है। आपको धमकी दे रहा था ना। उनका बोलना है ये बेचने का कारण ये था कि 232 करोड़ रुपए हम अलग अलग डेवलपमेंट करेंगे। अगर इसको डेवलपमेंट समाजी करता तो 2000 करोड़ रुपए आते। ये 232 करोड़ के लिए क्यों बेचा गया? मुळामध्ये इथं खासगी प्रोजेक्ट करायची जागाच नाहीये, त्यांनी ही विहीर गायब केली। विकी भाई, ही विहीर आहे ना, ही 180 वर्ष जुनी विहीर आहे। ही विहीर अकाउंटला गायब आहे। ही विहीर हे पाण्यासाठी आहे। त्यांना म्हणा ही विहीर का नाहीये? तुम्ही गाडी अडवली, काय म्हणणं आहे तुमचं इथं? आम्हाला एवढाच प्रश्न आहे की त्यांनी विकलं का? हे पब्लिक ट्रस्ट आहे का? पब्लिक ट्रस्ट आहे ना, त्यांनी विकलं का ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि ते उत्तर देत नाहीये, ते बोलतच नाहीये। या मंदिराचंच अस्तित्व जेव्हा धोक्यात आलंय म्हणून आज मी या आंदोलनात उतरलो आहे आणि मी संकल्प केला आहे की मंदिर जर तोडायचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषण करेन। या देशामध्ये हे हास्यास्पद आहे, म्हणजे आपण म्हणतो धर्माचं राज्य आहे आणि मोदीजींचं राज्य आहे। एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये धर्माच्या राज्यामध्ये अख्खं मंदिर गायब केलंय। अमेलगमेशन प्लॅन, सँक्शन प्लॅन, IOD ऍप्लिकेशन, तुम्ही सगळं कसं करताय? मंदिर गायब। यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक, पाहत राहा ABP माझा।